पृथ्वीवरील लोक तुझ्याकडे नमतील व तुझे स्तोत्र गातील, तुझ्या नावाची ते स्तोत्र गातील. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताताई माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आज ख्रिस्त सभा सामान्य काळातील 17वा रविवार साजरा करत आहे आणि आज तिन्ही वाचन आपल्याला सांगत आहे की प्रभू परमेश्वर प्रेमला आहे. तो नेहमीच आपल्यासाठी काळजी घेतो, आपल्याला खूप खूप प्रेम करतो. म्हणून थोडा वेळ शांत बसून आपले अंतःकरण तयार करूया. परमेश्वराला आपल्या पापासाठी क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कर्माने व ऐगेने मी फार पापी केले आहे. हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून मी ते कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करून व आमची पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. क्षमा करी होऊ नको माझ्यावरी. क्षमा करी
आपण प्रार्थना करूया. हे प्रेमस्वरूप परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐकून घे. तुझी इच्छा आम्हाला समजावी आणि धैर्याने व श्रद्धेने आम्हाला त्याप्रमाणे वागता यावे म्हणून आम्हाला सामर्थ्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याचा ऐक्यास सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता नावाने करतो. आमेन. पहिले वाचन राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्यांनी खाल्ल्यावर यातून काही उरले. बआल शालिशा येथला कोणी मनुष्य आपल्या उपजातील गव्हाच्या 20 भाकरी आणि धान्याची हिरवे कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलिशा त्याला म्हणाला, या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. त्याचा सेवक म्हणाला, काय 100 माणसांना एवढेसे वाटून देऊ? तो म्हणाला, हे लोकांना वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर यातून काही उरेलही. तेव्हा त्याने ते लोकांना वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर काही उरले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे प्रमाणे. जीवन की ज्योति है।
दुसरे वाचन पौलाचे एपिस्करास पत्र यातून घेतलेले वाचन. शरीर एक, प्रभू एकच, विश्वास एकच, स्नान संस्कारही एकच. जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शुभेला कसे चला. पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. तुम्हाला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे तसे शरीरही एकच आहे आणि आत्माही एकच आहे. प्रभू एकच, विश्वास आहे, बाप्तिस्मा एकच आहे, सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो पिता तोही एकच आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा सुद्धा. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू गालिली म्हणजे तिब्रिया समुद्राच्या पलीकडे गेला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे माग आला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे ते करीत असे ते त्याने पाहिले होते. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यासह बसला. यहुदियांच्या वलांडणाचा सण जवळ आला होता तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपला म्हणाला, यांना गावाव्यास आपण भाकरी कोठून विकत आणाव्या. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता मानले, कारण आपण काय करणार आहे हे त्याला ठाऊक होते. फिलिपने त्याला उत्तर दिले, यांच्यातील प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाही. त्याच्या शिष्यापैकी एक जण म्हणजे सिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, तेथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, परंतु त्या इतक्याना कसा पुरणार. येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ कवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्याने जवळच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जेव्हा ते संदेष्टा येणार आहे ते खरोखर हाच होय. मग ते येऊन
आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहे हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. हे प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताटाई माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, परमेश्वर प्रेम, प्रेमल आणि दयाळू पिता आहे आणि परमेश्वराला काय अशक्य नाही. हेच आपण पहिले आणि शुभवर्तमानामध्ये पाहतो. येशू ख्रिस्त जन्म परमेश्वराने देवदूताला मरियेकडे पाठवून म्हणले, तू येशूला जन्म देणार आहे. पण मरिये देवदूताला उत्तर दिले, कसे होऊ शकतो? मी अजून लग्न केले नाही. पण देवदूत हे वाक्य सांगितले, परमेश्वराला काय अशक्य नाही. पवित्र आत्मा तुझ्यावर येऊन पवित्र आत्म्याच्या कृपेने तू येशूला जन्म देणार आहे. परमेश्वराला काय अशक्य नाही. आणि दुसरे वाचन संत पाऊल आपल्याला सांगत आहे, आपल्या या पृथ्वीवर असताना कसे धार्मिक जीवन जगावे. कारण आपण परमेश्वराच्या प्रिय लेकर आहे आणि आपले शरीर, आपले जीवन परमेश्वराच्या मोठा दान आहे. म्हणून ख्रिस्त सभा आपल्याला आवाहन करत आहे, प्रत्येक ख्रिस्ती माणूस एक ख्रिस्तासारखे माणूस आहे. अनदर क्राइस्ट आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आपले जीवन वागताना, बोलताना एकमेकांबरोबर ख्रिस्तासारखे आपण बोलायला पाहिजे. ख्रिस्तासारखे आपण आपल्या धार्मिक जीवन जगायला पाहिजे. हे संत पाऊल आज दुसरे वाचनमध्ये इफिसकरांच्या लोकांना सांगत आहे आणि हेच आपल्याला पण ख्रिस्त सभा सांगत आहे. आपल्या जीवन परमेश्वराचा मोठा दान आहे. आणि आज पहिले वाचन आणि शुभवर्तमान मध्ये आपण पाहतो, येशू ख्रिस्तने, परमेश्वराने पहिले वाचन मध्ये मोठा चमत्कार करत आहे आणि शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त मोठा चमत्कार करत आहे. आणि शुभवर्तमानामध्ये भरपूर लोक येशूच्या मागे आले होते, कारण येशू ख्रिस्त यांना त्यांच्यासाठी एक मार्ग होता, एक जीवन देत होता, नवीन जीवन. योहान शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे, मी आलो आहे कशासाठी? तुम्हाला नवीन जीवन द्यायला, सर्वकालिक जीवन द्यायला मी आलो आहे. म्हणून भरपूर आजारी लोक त्याला भेटायला आले होते, कारण येशू ख्रिस्त परमेश्वराचा एक मोठा प्रकाश त्या पृथ्वीवर होता. आणि दोन प्रकारचे लोक येशूच्या मागे, येशूला भेटायला आले होते. पहिले एक लोक, एक ग्रुप होते, ते सेलिब्रिटी म्हणून त्याच्या मागे येत होते. त्याला तो चमत्कार करत होता, एक मॅजिशियन सारखे त्याला दिसत होता, म्हणून ते मॅजिशियन मॅजिक ऍक्ट पाहायला आले होते. पण दुसरे एक प्रकारचे लोक आहे, ते विश्वासाने आले होते. आजारी लोक, कष्टमध्ये, अडचणीमध्ये, दुःखमध्ये लोक त्याला भेटायला आले होते, कारण तो त्यांना सर्वकालिक जीवन देत होता. चमत्कारून आज येशू ख्रिस्त दोन्ही चमत्कारातून सांगत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवले म्हणजे तुम्हाला सर्वकालिक मी जीवन देणार आहे, कारण मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आणि आज शुभवर्तमानामध्ये आपण भरपूर लोक पाहतो, शिष्य होते, त्यांना आपण येशूला आठवण करतो, आपण त्यांना आठवण करतो. पण इकडे एक लहान मुलगाने येशू ख्रिस्तला 2 मासे आणि 5 भाकरी, त्याच्याकडे काय होते तो प्रेमाने दिले. हे लहान मुलगा आपल्याला मोठा शिक्षण संदेश देत आहे. तुम्ही काय देताना प्रेमाने द्या, तुमच्याकडे काय आहे ते लोकांना द्या. हेच आपल्याला या लहान मुलाकडून शिकायला मिळत आहे. आणि हे लहान गोष्टी
येशू ख्रिस्ताला ख्रिस्त सभेला महत्व आहे. ख्रिस्त सभेमध्ये भरपूर संत लोक आहेत. ते काय मोठा मोठा महान कार्य केलं नाही, छोटा कार्य, पण ते प्रेमाने अंधकरणातून हृदयातून केले होते. म्हणून आज ख्रिस्त सभा त्यांना संत म्हणून बोलत आहे. मग एक मार्गदर्शक म्हणून आपण त्यांच्या जीवनसारखे आपण आपल्याला जीवन जगायला शिकवत आहे. ते असं सारखे भरपूर लोक आहेत. आपण सांगू शकतो मी काय करू शकत नाही, मी फक्त एक माणूस कसं होणार, काय देऊ नाही. एक माणूस भरपूर काम करू शकतो, भरपूर सेवा करू शकतो, आपण भरपूर प्रेम लोकांना देऊ शकतो. महात्मा गांधी एक माणूस आपल्यासाठी इंडिपेंडन्स मिळवून दिले आहे. डॉक्टर आंबेडकर ते सांगितलं नाही मी फक्त एक माणूस आहे, मी काय करू शकतो, नाही. त्याने लोकांना एक नवीन जीवन आणले होते, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम होते, लोकांना सेवा करायला इच्छा होते. हेच आज शुभवर्तमान आपल्याला येशू ख्रिस्त सांगत आहे. कारण येशू ख्रिस्त परत येताना आपल्याला विचारणार नाही तुम्ही माझ्यासाठी काय केले, मोठा काम केले का, बिल्डिंग दिले का, चर्चला दान दिले का, नाही. एक लहान लहान गोष्टी येशू ख्रिस्ताला महत्व असतात. मी भुकलेले होतो, मला जेवण दिले का, मी दहावलेले होतो, मला पाणी दिले का, मी आजारी होतो, तो मला भेटायला आला का. ही सिंपल गोष्टी, पण परमेश्वराला हे खूप खूप महत्व आहे. येशू ख्रिस्त आपल्याला मोठा आदर्श आहे. येशू ख्रिस्त या जगावर पृथ्वीवर 33 इयर्स फक्त होते, पण आपल्याला एक मोठा आदर्श आहे. त्याचे जीवन परमेश्वराला स्तुती करायला, नमन करायला, सेवा करायला वापरले होते. म्हणून आज शुभवर्तमानामध्ये चमत्कार अगोदर काय करत आहे, येशू ख्रिस्त परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, नंतर चमत्कार करत आहे. कारण येशू ख्रिस्ताला कुठून शक्ती मिळत आहे, परमेश्वराकडून शक्ती मिळत आहे. म्हणून हे चमत्कार त्याला करायला परमेश्वराने शक्ती, परमेश्वराने सामर्थ्य दिले आहे. म्हणून आपले जीवन पण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराकडे नेहमीच प्रार्थना करणे खूप महत्व आहे. आपण प्रार्थना करत असताना आपण परमेश्वराकडे बोलत असतो. पवित्र शास्त्र वाचन करत असताना परमेश्वर आपल्याकडे बोलत आहे. म्हणून रोज प्रार्थना आणि पवित्र शास्त्र वाचन करणे खूप खूप महत्व आहे. हे मुळे आपण देवाला स्तुती करतो, देवाला नमन करतो. आणि फक्त वाचन करणे नाही, परमेश्वरासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणे, परमेश्वराकडे स्तुती धन्यवाद देणे आपल्याला खूप खूप महत्व आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त भरपूर वेळ आपण बघतो शुभवर्तमानामध्ये, मत्तेयू, मार्क, योहान, लूक शुभवर्तमानामध्ये बघतो, तो रोज डोंगरावर जाऊन स्वतः एकटेच जाऊन परमेश्वराकडे प्रार्थना करत होता. आणि या काल आपण कोरोना मुळे आपल्या जज बंद आहे, मिसा नाही, आपल्याला रोज भेटत नाही, पण आपण प्रार्थना करू शकतो, पवित्र शास्त्र वाचन करू शकतो. कारण आपल्या ख्रिस्ती कुटुंब एक छोटा मंदिर आहे. हेच ख्रिस्त सभा या कालमध्ये आपल्याला सांगत आहे, आव्हान करत आहे. आणि दुसरे वाचन मध्ये आपण बघतो, इबिस्करा संत पाऊल लोकांना सांगत आहे, तुमचे जीवन धार्मिक जीवन असावे, पूर्ण नम्रता, सम्यता आणि सहनशीलता दाखवा आणि प्रीतीने एकमेकाबरोबर बोला. प्रीतीने तुमच्या जीवन वागून घ्या. आणि प्रेम ख्रिस्ती लोकांचा एक जीवन जगण्याचा एक मूल मंदिर आहे, मूल महत्व आहे, खूप खूप महत्व आहे. आपल्याला प्रेम पाहून, आपल्याला सेवा पाहून लोक आपल्याला विचारलं पाहिजे, तो ख्रिस्ती आहे का. हे खूप महत्व आहे. आणि एक हिंदू स्वामीजीने एक इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते, या भारतमध्ये मिशनरी नव्हते, नाही आले सर, आणि ख्रिस्ती लोक नाही आहे
या भारतमध्ये नाही असेल, हे संपूर्ण भारत कब्रस्तान सारखे दिसणार आहे. कारण ख्रिस्ती लोकने आपल्याला नवीन जीवन दिले आहे, भरपूर चेंजेस आणले आहे. एक उदाहरण आपण आपल्या स्वर्गवासी फादर स्टॅन स्वामी, ते आदिवासी लोकांसाठी त्यांचे जीवन दिले आहे. त्यांच्यासाठी, त्यांच्या राईट्ससाठी ते लढले होते. त्या आदिवासी लोकांना फादर स्टॅन स्वामी एक संत आहे. तो आपल्या बरोबर नाही, पण त्यांच्यासाठी अजून परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आणि पहिले ख्रिस्ती लोक आपण पाहतो, ते रोज एकत्र येऊन प्रार्थना करत होते. फक्त प्रार्थना ही सेवा करत होते. हे खूप महत्व आहे. ख्रिस्ती लोकांना फक्त प्रार्थना, मी रोज मिसाला येतो, रोज प्रार्थना करतो, मी रोज रोजरी करतो, हे खूप महत्व आहे. आपल्याला जीवन, प्रार्थनेचे जीवन, बाहेर जाऊन लोकांना सेवा करणे खूप महत्व आहे. हेच येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये करत होते. तो प्रेम करत होता लोकांना. भरपूर लोक त्याला भेटायला आले होते आणि तो नेहमीच प्रार्थना पण करत होता. आणि हे सोपं नाही. धार्मिक जीवन जगणे, प्रेमाचे जीवन जगणे सोपं नाही, पण आपल्याला प्रतिफल एक दिवस परमेश्वर देणार आहे. कारण येशू ख्रिस्त सांगितले, माझ्या मुले तुम्हाला कष्ट येणार आहे, दुःख येणार आहे, पण काळजी करू नका, मी तुम्हाला तुमच्या प्रतिफल एक दिवस देणार आहे. ख्रिस्ताताई, माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज विशेष करून या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर आपल्याला श्रद्धा, विश्वास वाढावा. आपले अंतःकरण कधीही आपल्या परमेश्वरापासून दूर जायचे नाही, यासाठी आपण या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. आपण आपले विश्वास एकत्र प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्यांचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मारियापासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याच कुशावर खेळवले, तो मरण पावला, त्यास पोरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला, बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्ती सभा, संतांचा परस्पर समाज, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अंत्यकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपल्या विनंती आपण परमेश्वराकडे अर्पण करूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना प्रतिसाद. ऐकावी प्रार्थना करीतो मी याचना. ऐकावी प्रार्थना करीतो मी याचना. आपले पोप, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स व सिस्टर्स आणि प्रापंचिक यांना प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यास प्रभू येशूची कृपा लावावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. ऐकावी प्रार्थना करीतो मी याचना. जे लोक आजारी आहेत त्यांच्या आजारपणात त्यांना प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. ऐकावी प्रार्थना करीतो याचना. जे तरुण प्रभूपासून दूर गेले आहेत, ज्या युवकांना नोकरी नाही, त्यांना योग्य तो मार्ग मिळावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. ऐकावी प्रार्थना करीतो मी याचना. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना अर्पण की. अर्पण करतो समर्पण तव वेदीवर जीवन समर्पण. अर्पण करतो समर्पण
समर्पण बंधू बहिणीनं आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्तासाठी कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या या दानांचा स्वीकार कर, आम्हाला अधिक पवित्र कर. श्रद्धा भावनेने तुझ्याकडे करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू, आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. हे योग्य वास्त आहे. हे पवित्र पित्या, तुझ्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे आमचे कर्तव्य व आमच्या दारांसाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे त्या विश्वमंडलाची निवृत्ती केलीस. आमच्या दारांसाठी त्याला तू जगात पाठवलेस. पवित्र आत्म्याच्या प्रेमाने त्याने मानवदेव धारण केला आणि कुमारी मरियेपासून तो जन्मला. आमच्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावर गिळून घेतले. त्याने मृत्यूवर विजय मिळवला आणि पुनरुत्थ होऊन जगापुढे तो प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परमे इच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्यांचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहेत. परम स्वर्गा जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तू धन्य. परम स्वर्गा जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचे तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेले आपले दुःखसनापूर्वी त्याने भाकर घेतली. तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देव. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्य व शाश्वत करारावे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापासाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवण्यासाठी करा. हे माझे हे माझा स्वामी, हे माझा देव. श्रद्धेचे रहस्य आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व या दारांच्या त्याला अर्पण करतो. तुझं समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर बसलेल्या तुझे ख्रिस्त सभेचे आठवण कर. आमचे धर्मगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लूक दानियल व इतर सर्व धर्मगुरू यांचे सगळं आमचे तुझे प्रेमात उत्तरोत्तर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू बहिणीची आठवण कर. त्यानं व ख्रिस्तवास झालेले ते सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्व दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया सारी प्रसिद्ध व जगाच्या आरंभापासूनच्या तुझं सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्व होवो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचा सतत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दाराणारा येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता
आम्ही तुझे दयेचे सावने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रसिद्धास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझे ख्रिस्त सगळ्याची सदैकडे पहा आणि आम्हाला तुझं स्वर्ग राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाला सुद्धा आपण एकमेकांना शांती वदन करूया. प्रभूची शांती, प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोपरबार. तो आज आपल्याला सांगत आहे, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्याच्या बोसनास पळवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या अंतःकरणास यावे असं मी केलं नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. स्वर्गीय भाकर खा, जीवनी भाकर खा. स्वर्गीय भाकर खा, जीवनी भाकर खा. भाकरीच्या खाऊ सदैव जीवंत राहू. भाकरीच्या खाऊ सदैव जीवंत राहू. प्रभु हृदयी घेऊ सदैव हर्षोनी पाहू. स्वर्गीय भाकर खा, जीवनी भाकर खा. स्वर्गीय भाकर खा, जीवनी भाकर खा. ख्रिस्ताच्या आत्म्या, मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा, माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता, मला व्यापून कर. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या, मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखा, मला धीर दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे. तुझ्या घायात मला लपवून घे. तुझपासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. मृत्यू समयी मला बोलावून घे. मी तुझकडे धावत यावे. अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. प्रसाद स्वीकार विधी. हे प्रभू,
तू जीवनाचा उगम आहेस. तुझ्या वैभवाच्या प्रकाशात आम्ही सुखाचा अनुभव घेतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, पवित्र संस्काराने तू आम्हाला नवजीवन देतोस. प्रामाणिकपणे सेवाभावी जीवन जगून आम्हाला तुझे उत्तराही होता यावे म्हणून आम्हाला सौभाग्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा, प्रभूची शांतीने तुम्हाला पाठवून येत आहे. देवाचे आभार मानूया.